नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी पुण्यात जी दुर्दैवी घटना घडली, एका श्रीमंत बापाच्या लाडक्या लेकानं एका युवकाला आणि युवतीला मोटरसायकलवरून जात असताना उडवलं आणि ते दोघेही जागेवरच ठार झाले. हे दोघे IT इंजिनियर होते. कंपनीत ते नोकरी करत होते आणि काही मित्रांबरोबर डिनरसाठी ते मित्रांबरोबर तिथं हॉटेलमध्ये गेलेले होते. आणि अग्रवाल नावाचे जे बिल्डर आहेत पुण्यातले नावाजलेले, त्यांचा हा मुलगा अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे. तो आणि त्याचे मित्र 5 कोटीची पोर्शे कार घेऊन दारू पिऊन रस्त्यानं वेगानं जात असताना हा अपघात झाला. आणि या अपघातानंतर त्या अज्ञान मुलावर, म्हणजे त्याचं वय कमी, त्यामुळे त्याच्यावर जीवनाला कायद्याप्रमाणे कारवाई केली असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण तिथं जो प्रकार झाला, त्याला पिझ्झा वगैरे आणून देणं, नंतर अग्रवालचा फोन तिथले आमदार सुनील टिंगरे वडगाव शेरीचे, त्यांना फोन येणं आणि त्याने तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये जाणं, तिथं पोलिसांच्यावर दबाव आणणं आणि कलम लावण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करणं, ह्या सर्वच गोष्टींविषयी सोशल मीडिया किंवा माध्यमांमध्ये वृत्तपत्राने फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. आणि नंतर काही कलम बदलावी लागली. आणि ज्याप्रमाणे कायद्यात तरतूद आहे की जर मुलगा अज्ञानी असेल तर त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्या पद्धतीनं त्या अग्रवाल नावाच्या बिल्डरवर गुन्हा दाखल होऊन त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आली. पण या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. एक म्हणजे तो बिल्डर ज्यानं स्वतःच्या मुलाला ती कार चालवायला दिली, तो दारू पिऊन कार चालवत असताना ही घटना घडलेली आहे. याचा अर्थ बिल्डरची त्याला पण अनुमती होती मुलाच्या या दारू पिण्याला किंवा बाहेर पार्टी करण्याला. पोलिसांची भूमिका इथं संशयास्पद आहे, कारण पुण्यामध्ये अनेक बार पब अनधिकृतपणे चालतात आणि त्यातून सगळे हप्तेबाजीचे प्रकार होतात. पैशाच्या हव्यासापोटी पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या हॉटेल पबवाल्यांची तिथं मगरुरी वाढलेली आहे. पुण्यात ज्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत की एक कोयता गँगनं दहशत तिथं पसरवलीच आहे आणि रोज कुठं ना कुठं तरी गोळीबाराच्या घटना घडत आहेत. पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसापूर्वी गजा मारणे, निलेश गायवळ वगैरे त्या जे टोळ्या होत्या, टोळी युद्धातले लोक होते, त्यांना बोलावून दम देण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावर काय टाकू नका वगैरे. परंतु ते प्रकार अजूनही सुरूच आहेत. यात पोलिसांची जी भूमिका आहे ती चिंताजनक आहे आणि त्यामुळेच पुण्यात ह्या घटना वाढीस लागलेल्या आहेत असं म्हटलं पाहिजे. याशिवाय महापालिकेचे जे प्रशासक असतील आत्ता किंवा तिथले जे कोण अधिकारी असतील, त्यांनी या अनधिकृत गोष्टी घडतायत तिकडं दुर्लक्ष केलेलं जाणवतंय. सुनील टिंगरे जरी म्हणत असले की मी विरोध केला होता, यावेळेला विधानसभेमध्ये आवाज उठवला होता, परंतु त्यांना किती त्यांचं म्हणणं किती बरोबर आहे, त्यांनी फेसबुक पोस्ट पण लिहिलेली आहे त्या पद्धतीची. महत्वाची गोष्ट म्हणजे सुनील टिंगरे हे तिथं पोलीस स्टेशनला गेले की माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला असं त्या बिल्डरचा फोन आल्यानंतर. आता तिथं सगळ्यांना माहित होतं की एक तरुण आणि तरुणी या अपघातात ठार झालेले आहे. त्यांना दवाखान्यात नेलंय किंवा नाही इकडे बघायचं सोडून ते बिल्डरच्या मुलाला वाचवायसाठी तिकडे गेले. हे संतापजनक प्रकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे अपघात वगैरे झाल्यानंतर धावतानाचे व्हिडिओ वगैरे आपण पाहतो, परंतु त्यांचे जे आमदार आहेत त्यांच्या गटाचे, महायुतीचे, त्यांची वागणूक अशा प्रकारची आहे. आता सुनील टिंगरे हे जे तिथं धावत पळत गेले आणि सरबराई केली त्या अज्ञानी गुन्हेगारांची, ह्याच्या मागे
मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे. कारण एखादा बिल्डर मित्र असणं त्यात काही वावगं नाही, परंतु तो अशा प्रकरणांमध्ये मदत मागत आहे की जो एक भयानक गुन्हा केलेला आहे तो, आणि त्या प्रकरणात तो मदत मागतो. याची शहानिशा आमदार टेंगरे असं म्हणतात की मला कार्यकर्त्यांनी सांगितलं मग मी पळत गेलो तिकडं, पण त्याने याची शहानिशा केली नाही. कदाचित त्याने आपल्या वरिष्ठांना फोन केलेला असावा, त्यांची परवानगी घेतलेली असावी, त्यांचे बिल्डरशी संबंध असावेत. त्यांचे वरिष्ठ कोण म्हणजे त्यांच्या पक्षाचे. आता ते कुठल्या पक्षाचे तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे. त्यामुळं या बिल्डरांचे हात कुठपर्यंत पोचलेले आहेत हे सुद्धा यावरून सिद्ध होतं. या बिल्डरच्या मुलाने ज्या ज्या ठिकाणी मद्यप्राशन केलं तिथं त्यांचे व्हिडिओ वगैरे उपलब्ध झालेले आहेत. त्याने तिथं जॉनी वॉकर, ब्लॅक लेबल, स्वीडिश व्होडका अशा प्रकारच्या मद्याचं प्राशन केलं, आणि पोलिसांचं असं म्हणणं की त्यांनी मद्यप्राशन केलेलं नव्हतं आणि त्यांची मेडिकल ही झालेली नाही. ही बाब ही संशयास्पद आहे आणि यात नक्कीच हस्तक्षेप झालेला असावा असं म्हणण्यास जागा आहे. जर हे प्रकरण सोशल मीडिया किंवा वृत्तपत्रांनी लावून धरलं नसतं तर हे प्रकरण दाबलं गेलं असतं, आणि जे 2 IT इंजिनियर मुलगी आणि मुलगा होते ते मध्य प्रदेशातील जबलपूरचे होते, एकाच कंपनीत होते आणि काही मित्रांसह ते त्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेले होते. त्यांच्यावर आपल्यावरही अशी संक्रांत येईल अशी त्यांना ते मात्र शंका नसेल, परंतु श्रीमंत बापाच्या या लाडावलेल्या लेकानं 2 घरांचं 2 जीवांचं मोठं नुकसान केलेलं आहे आणि कायद्यानं त्यांना त्या पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे. परंतु कायद्यानं काय शिक्षा होती आणि काय नाही हे आपण पेपरमध्ये वाचले, मीडियामधून वाचलेलं आहे की ज्यानं 2 माणसं ठार मारलेले आहेत त्याच्यावर कलम कुठलं लावलं, नंतर ते बदलण्यात आलं. त्या कलमानुसार कोर्टानं न्यायाधीशाने त्याला शिक्षा काय दिली तर निबंध लिहायचा, ट्रॅफिक पोलिसाला तिथं मदत करायची, आणखीन काय काय त्याला शिक्षा देण्यात आलेली आहे. जामीन पण लगेच त्याला मंजूर झाला. त्यामुळं अशा श्रीमंत लोकांच्याकडून ज्या घटना घडतात आणि गरीब समाज, सर्वसामान्य समाज चिरडला जातो, अशा वेळेला प्रसारमाध्यमांची भूमिका ही योग्यच ठरते. मुंबईमध्ये ज्या वेळेला काही दिवसांपूर्वी जे होर्डिंग कोसळण्याची घटना घडली त्यात 14-15 लोक ठार झाले, 100 गाड्यांचं नुकसान झालं, अनेकांचे संसार त्यात उद्ध्वस्त झाले चाकरमान्यांचे. आणि ते होर्डिंग त्याचा मग पाया वगैरे त्याच्यावरून वादळ उठलं. संपूर्ण महाराष्ट्रातले अधिकारी प्रशासन खडबडून जागं झालं. अधिकाऱ्यांनी मग ते होर्डिंग्स वगैरे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले गेले आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडेच अशा कारवाया सुरू झाल्या. पण ह्या कारवाया तेवढ्या पुरतेच असतात. जे अनधिकृत बांधकाम आहेत किंवा वेगवेगळे धंदे चाललेले असतात, काळे धंदे चाललेले असतात, इकडं पोलीस किंवा प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही. इथं सगळे जे काळे धंदे चालतात त्यातून हप्तेबाजीचे प्रकार होतात. आता ही जी घटना पुण्यातली घडलेली आहे, या घटनेनंतर जरी पबवर जे अनधिकृत पब आहेत किंवा हॉटेल्स आहेत यांच्यावर कारवाईचे संकेत अमितेश कुमार आयुक्त यांनी दिलेले असले तरी हे प्रकरण पण काही दिवसानं थंड होईल. नंतर अशीच एखादी घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन जागं होईल आणि त्यानंतर तेवढ्यापुरतीच कारवाई केली जाईल. हे प्रकरण ज्या वेळेला सोशल मीडियात आणि वृत्तपत्रात लावून धरण्यात आलं त्यावेळेला राजकारणी सुनील टिंगरे जसे पोलीस स्टेशनला गेले तसे बाकीच्याने जे ह्या अपघातात ज्यांचे जीव गेले त्यांच्यासाठी पुढे त्यांना न्याय देण्यासाठी पुढे कोण आलं नाही. पुण्यात 6 आमदार आहेत किंवा आता लोकसभेचे उमेदवार वगैरे होते, यांच्यापैकी कुणीही साधी विचारपूस केलेल्याचं ऐकिवात नाही. फक्त आता जे महाविकास आघाडीचे खासदारकीचे उमेदवार होते रवींद्र दंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि संबंधितांना न्याय मिळावा आणि
ज्यांनी जे ह्या गोष्टीला कारणीभूत आहेत, बिल्डर, प्रशासन, पोलीस, हॉटेलवाले किंवा आणखीन कोण असतील ते, यांच्यावर कारवाईसाठी त्यांनी दबाव आणलेला आहे. त्यामुळं प्रशासनाला याची दखल घ्यावी लागलेली आहे. रवींद्र दंगेकरांनी जे 2 नंबरचे धंदे चालतात पुण्यामध्ये, बऱ्याच वेळा आवाज उठवलेला आहे. मागं ससूनमध्ये जे ड्रगचं प्रकरण, ड्रगच्या फॅक्टरीचं जे नाशिक जिल्ह्यामध्ये सापडली, त्यातला जो आरोपी होता ललित पाटील, ते प्रकरण पण रवींद्र दंगेकर यांनीच उघडकीस आणलं होतं. या बाबतीत ते जे पुढाकार घेतात त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. या प्रकरणामध्ये इतर शासकीय विभागांशिवाय राज्य उत्पादन शुल्क खात्याचा पण समावेश आहे, कारण त्यांना पण यात आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्याची गरज आहे. या प्रकरणानंतर आता यापुढे पुण्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, RTO किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम आखली पाहिजे आणि सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. धन्यवाद.